रोहन आणि अपूर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सर 2 मिनिटं थांबायचं आहे. चला सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी मनोज पाटील आणि आमचे साथी समालोचक मिस्टर प्रमोदजी शेडगे सर, एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आणि प्रदीप पाटील आमच्याकडून शुभेच्छा असतील. पहिला चेंडू पडतोय. क्रिकेट आपण बघितलं तर 10:17 पहिला चेंडू खराब चेंडूने मात्र सुरुवात होते. अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 1 धाव. गोलंदाज प्रणय गरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अवळेला मात्र रोहनच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. लॉंगॉनला 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 2 धावा. सफाळे पारगाव चॅम्पियन लीग 2023 चा हा सलामीचा सामना आपण बघतोय. बजरंगी फायटर्स सोनावे आणि GT11 माकणे या दोन संघांदरम्यान मात्र ही पहिली लढत आपल्याला बघायला मिळते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. गोलंदाज प्रणय. वळला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू मिस्टर संजय पाटील आम्हाला दर्शवतात की खराब चेंडू आहे आणि अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा आपण विचार केला तर आतापर्यंत 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सुरेख सामना रंगताना बघायला मिळते. दोन संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळते. सचिन किणी थोडासा गोलंदाजाला मात्र कानमंत्र देतोय, समजवतोय चेंडू कुठे डिलिव्हरी केली पाहिजेत. कारण आतापर्यंत आपण बघितलं तर आउटसाइड ऑफ स्टंप मारा बघायला मिळतोय प्रणय गरत कडून. अव्वलला मात्र सुरेख स्वीट साऊंड ऐकायला आला. पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल आपल्याला बघायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. कमांडीचे थँक्यू डीजे थँक्यू. तर आपण बघतोय अपूर्व गावड, रोहन पाटील, आकाश गरत, शुभम वजे, मंजित कुडू, तनिष गावड, प्रतीक पाटील, पिंटू वजे, प्रितेश गरत, वेद गरत आणि सौरभ गरत असे 11 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात GT11 माकणेचे. अवळेला आपण बघितलं तर मात्र सुरेख पुन्हा एकदा मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा खराब चेंडूचे संकेत. अवांतर धावेमध्ये मात्र सातत्याने वाढ होताना आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 खराब चेंडू हाताळले गेलेत. पारगावचं मैदान म्हटलं की धावांचा पाऊस पडतो या मैदानावर. नेहमीच आपण बघतोय कुठल्याही प्रकारची स्पर्धा असू द्या, चेंडू इझिली क्लिअर होतात मैदानाच्या बाहेर. खेळपट्टी एकदम पाटा खेळपट्टी असते. फलंदाजांसाठी मात्र पोषक ठरणारी खेळपट्टी आपण नेहमीच बघतोय. पहिलं पर्व सुद्धा आग्री प्रीमियर लीगचं झालं होतं तेव्हा सुद्धा धावा खोऱ्याने जमत होत्या या मैदानावर. काय जबरदस्त मात्र खेळपट्टी बनवली जाते फलंदाजांसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र प्रणय गरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम सोनावे. सुरेख फटका. पुन्हा एकदा मात्र फुलचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. त्याच पद्धतीचा फटका आपल्याला आणि त्याच एरियामध्ये डीप मिड विकेटला चेंडू मात्र निघून गेला. 6 धावांकरिता षटकार येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. काही फटकेबाजी तंत्रशुद्ध फटक्यांची निवड केली जाते. जागा बनवली होती. फलंदाज आधीच उजव्या यष्टीच्या बाहेर आला होता आणि चेंडूला मात्र डीप मिड विकेट आणि लॉंग डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध मात्र खेळला जातोय 6 धावांकरिता. ताकद आहे फटक्यामध्ये. अप्रतिम फटकेची मात्र निवड केली जाते. अपूर्व सुरेख गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर प्रणय गरत. थोडासा अंडर प्रेशर मध्ये असेल प्रणय. अवळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. सुरेख चेंडूची मात्र सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी पहिला चेंडू आपल्याला निर्धाव बघायला मिळाला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होते. 16 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. अप्रतिम
सफळे पारगाव चॅम्पियन लीगचं हे आयोजन आपल्याला बघायला मिळतंय। जागा बनवली होती, पुन्हा एकदा मात्र लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूने मात्र सांगता होताना आपल्याला बघायला मिळतंय। कमबॅक केलेला आहे, 2 लागोपाठ षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजाला कमबॅक हवा असतो त्या पद्धतीने कमबॅक करताना प्रणय घरत आपण बघतोय। लाईन लेंथ सापडलेली आहे, अचूक टप्प्यावर मारा करताना आपल्याला बघायला मिळतोय। 2 षटकारानंतर मात्र कुठेतरी श्वास रोखून ठेवला होता, तो श्वास सोडला असेल। अवळेला मात्र सुरेख इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रतीक पाटील चेंडूचा पाठलाग करतोय, क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत आपण बघितल्या तर 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर GT11 माकणे हा संघ जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर। तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय, बिनबाद 18 धावा GT11 माकणे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। प्रमोद सर काय म्हणतील की सफळे पारगाव चॅम्पियन लीग ही स्पर्धा आपण बघतोय, आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आल्यात। कुठेतरी मीत सारखा चांगला गोलंदाज होता, अनुभवी गोलंदाज होता, त्या गोलंदाजाला वापरणं गरजेचं होतं का पहिल्या षटकामध्ये? डेफिनेटली नक्की ज्या पद्धतीने मात्र मीत पाटील यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म म्हणून ओळखला जातो आणि या खेळाडूला मात्र या गोलंदाजाला पहिलं षटक देणं साहजिकच होतं, कारण एक्सपिरियन्स तेवढा नाही आहे, परंतु यंदाच्या वर्षात जो रिदम आहे त्याचा अचूक टप्पा आणि लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ओळखला जातो मीत पाटील। त्या गोलंदाजाला कुठेतरी मात्र दुसऱ्या षटकामध्ये आणलं गेलं, याचाच अर्थ कुठेतरी रणनीती होती ती मात्र या वेळेला बदलली गेली। पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यानंतर दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात झाली। चांगली सुरुवात होत असेल तर डेफिनेटली या 5 षटकांमध्ये 80-90 धावा फलकावर लगावल्या जातील। मनोजी पाटील हॅलो, या स्पर्धेसाठी श्री अनिल सदानंद घरत सोनावे यांच्याकडून 1000 रुपये देणगीले सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। धन्यवाद। तर थँक्यू सर। गोलंदाज पुन्हा एकदा मात्र मीत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय। अग्र प्रीमियर लीग मध्ये छाप पाडली होती या गोलंदाजाने, तोच मीत पाटील। पहिला चेंडू सुरेख इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा मात्र प्रतीक पाटीलच्या डोक्याच्या वरून खेळला जातोय। चेंडू सीमारेषेच्या जवळ मात्र क्षेत्ररक्षण केला जातोय, डाव्या हाताने चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण। रोहन पाटील मॅन फ्रॉम माकणे या खेळाडूकडे क्षमता आहे आणि त्याच खेळाडू विरुद्ध मात्र मीत पाटील तेच तरार मारा करताना आपल्याला बघायला मिळतोय। गतीचा फायदा रोहन उचलेल का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण रोहनकडे फटक्यांची निवड मात्र योग्य रीतीने आपल्याला होताना नेहमीच बघायला मिळते। याच मैदानावर पहिला अग्री प्रीमियर लीग पर्व गाजवलं होतं रोहनने। अवळेला सुरेख फटका, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडू क्लिअर होईल, सीमारेषा पार, 4 धावा मिळतात आणि सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतो। ही ताकद आहे रोहनची। हॅलो, कारण हॅलो एक मिनिट, माननीय सौ कामिनी रमेश पाटील पंचायत समिती सदस्य पारगाव यांच्याकडून या चॅम्पियन लीग साठी 5000 रुपये देणगी गेलेला आहे, सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। तसंच जे पहिलं नाव वाचलं गेलं अनिल सदानंद घरत हे सोनावे ते पारगावचे आहेत। धन्यवाद। 24 अवळेला मात्र रोहनच्या बॅट मधून पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळतोय। चेंडूला मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण केलं जाईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा रोहनच्या बॅट मधून येताना काय कमालीची फलंदाजी होते। प्रत्येक चेंडूवर मात्र धावांची लयलूट केली जाते। 26 रन्स ऑन द बोर्ड, 26 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय। राहुल घरत मॅन फ्रॉम सरावली मीतला काहीतरी मात्र धडे देताना आपल्याला बघायला मिळतोय। अपकमिंग यंगस्टर आहे आणि उज्ज्वल भविष्य सफाळे गावाचं आपल्याला बघायला मिळतंय। तर एका बाजूने आपण बघतोय मॅन फ्रॉम माकण्याचा आपल्याला रोहन बघायला मिळतोय। सुरेख फटका, अवळेला मात्र मोठा फटका, चेंडू मात्र सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय, चौकार। 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 30 धावा। काय अप्रतिम मात्र फटक्यांची निवड केली जाते। पहिल्याच चेंडू पासून आपण बघितलं तर अटॅकिंग फलंदाजी होताना बघायला मिळाली। हॅलो, सौ पल्लवी प्रणय घरत ग्रामपंचायत सदस्य सोनावे यांच्याकडून 1111 रुपयांची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे। मंडळ त्यांचा अत्यंत आभारी, सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। धन्यवाद। यावेळेला मात्र इथे एज लागला, चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून जातोय, सीमारेषा पार, चौकार।
4 धावा येतात. अमर पाटील, साहिल पाटील आमचे गुणलेखक आहेत, आम्हाला दर्शवतात की धावसंख्या आपण बघितली तर 34, 34 धावा. या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 16 धावा आलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. म्हणजे कुठेतरी मी म्हटलं होतं की मीतला पहिल्या षटकामध्ये आणणं गरजेचं होतं, परंतु सेकंड ओव्हर आपण बघितलं, दुसरं षटक मीत घेऊन आला, परंतु मीतला सुद्धा अटॅक करण्यात यशस्वी होताना दोन्ही फलंदाज बघायला मिळतात. खास करून आपण बघितलं तर 5च्या 5 चेंडू रोहन खेळला गेलाय आणि काय तंत्रशुद्ध फटक्यांची निवड आपल्याला रोहनकडून बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा मीत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र सुरेख, चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. राहुल घरत मॅन फ्रॉम सरावली या खेळाडूकडून क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडूला फेकलं गेलं. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाते. 2 षटकांचा ॲक्युरेट खेळ कंप्लीट होतोय. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते बंधन हटलेलं आहे आणि या 2 षटकांच्या समाप्ती खेळ धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 35. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. तर ईशांत पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज 3रं षटक हाताळण्यासाठी, कारण पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन होतं आणि या बंधनाचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. आपण बघितलं तर 2 षटकामध्ये तब्बल 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रमोद सरांनी म्हटलं होतं की 80 ते 90 धावा धावफलकावर लागतील आणि त्याच दिशेने मात्र हे दोन्ही फलंदाज आगेकूच करताना आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम. अव्वळला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पायांची हालचाल झाली नाही आणि इथेच कुठेतरी मात्र ही चुकी आपल्याला बघायला मिळते फलंदाजाची आणि चेंडू निर्धाव निघून जातोय. आतापर्यंत आपण बघितलं तर 3रं षटक सुरू आहे. 35 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा ईशांत हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर थोडंसं क्षेत्ररक्षण बदलतोय. बॅकवर्ड पॉइंटला आपण बघितलं तर एक खेळाडू तैनात केला गेलाय. इथे मात्र सरळ बॅटने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. धावांची जी गती आहे ती थांबण्याचं नाव घेत नाही. रोहनच्या बॅटमधून मात्र पुन्हा एकदा एक चौकार येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 39. एकोणचाळीस धावा धावफलकावर. काही जबरदस्त मात्र फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. पहिल्याच सामन्यामध्ये धावांची लयलूट केली जाते, प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. प्रत्येक चेंडूवर मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा दिसतोय आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर बाउंड्रीजचा विचार केला तर 6 बाउंड्रीज आलेल्या आहेत. 2 षटकार आणि 4 चौकार आपण बघितले तर टोटल 6 बाउंड्रीज बघायला मिळतात. या जबरदस्त मात्र पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या खाली योगेश झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. 1 बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 41. 41 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय आणि 41. 41 धावा धावफलकावर बघायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सफाळे पारगाव चॅम्पियन लीग 2023 हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील पहिला सामना GT11 माखणे आणि बजरंगी फायटर्स सोनावे या 2 संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळतोय. जवळजवळ 10 चेंडू नंतर आपण बघितलं तर स्ट्राईकवर येतोय मिस्टर अपूर्व. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल ईशांत. आणि ईशान कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण अपूर्वने या आधीच 2 षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या पासून थोडंसं मात्र शरीरापासून दूर राहिला चेंडू
आउटसाइड दी ऑफ स्टंप इम्पॅक्ट आपण बघितला तर लेग स्टंपवर बघायला मिळाला, परंतु चेंडू उजव्या स्टिच्या बाहेर येतोय. अँगल क्रिएट केला जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र पूर्णपणे बाहेर येताना आपल्याला बघायला मिळाला. अव्वलला मात्र सुरेख फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा येतोय षटकार. एकाच वर्षात सर्व ठिकाणी बघा भेटेल वाटतं. प्रत्येक ग्राउंडला बघा भेटेल आता थँक्यू डीजे, थँक्यू. तर मी येतोय गोलंदाजी मार्कवर चौथं षटक हाताळण्यासाठी. या वेळेला मात्र रोहनच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि धावसंख्या 2 ने परिपूर्ण केली जाते. 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या पुन्हा एकदा मात्र गोलंदाज स्मिथ आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 50. अर्धशतक लागलंय चौथ्या षटकातील. पहिल्या चेंडूचा खेळ इथे होतोय आणि इथे मात्र रोहन बाद होतोय आणि पहिली सफलता आपल्याला बघायला मिळाली. मीत पाटील याच्या नावावर मात्र सफाळे पारगाव चॅम्पियन लीगचा पहिला गडी बाद करण्याचा मान मिळवतोय मिस्टर मीत पाटील. काही जबरदस्त मात्र गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली. धन्यवाद. आता आपण सत्कार समारंभाकडे वळतो. माननीय सौ कामिनीताई पाटील पंचायत समिती सदस्य या आपला अमूल्य वेळ देऊन या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिल्या. मी या सफाळे पारगाव चॅम्पियन लीगचे अध्यक्ष श्री सागर घरत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि प्रेमाची शाल देऊन स्वागत करायचं आहे. कामिनीताई पाटील. यानंतर पारगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच माननीय सौ वैभवताई विनोद पाटील या सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यात. मी वैभव घरात यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच पारगाव गावातील माजी उपसरपंच सौ मृणालताई घरत यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ या उद्घाटन सोहळ्यासाठी दिला. मी संदेश पाटील मंडळाचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सौ पल्लवीताई घरात ग्रामपंचायत सदस्य सोनावे
या सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन ते उपस्थित राहिल्यात. मी या चॅम्पियन लीगचे सल्लागार आणि आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष माननीय देवानंदजी वजे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच माननीय श्री विनोदजी पाटील साहेब पारगाव हे सुद्धा आपला अमूल्य वेळ या उद्घाटन सोहळ्यासाठी देत आहेत. मी उपाध्यक्ष मनोजजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. 51 4 षटकांचा खेळ होतोय आणि 51 धावा धावफलकावर. तसेच श्री रमेशजी पाटील साहेब आपल्या 85 सदस्य सौ कामिनताई पाटील यांचे मिस्टर हे सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्यात. मी मनीष पाटील यांना विनंती करतो, मनीष गावड यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच श्री मिलिंदजी घरत साहेब हे सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत. मी वैभव घरत यांना पुन्हा विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच सौ सपना संदेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सोनावे आणि माजी ग्रामपंचायत उपसरपंच आणि संदेश पाटील उपाध्यक्ष यांच्या मिसेस या सुद्धा उपस्थित राहिल्यात. मी देवानंद वजे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच सौ शीतलकिनी सोनावे ह्या सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यात. मी प्रशांतजी किनी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. चला, सौ शीतल किनी मॅडम सोनावे ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धावसंख्या आपण बघतोय 52. 52 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वं षटक सुरू आहे आणि 2 चेंडूंचा आतापर्यंत योग्य रीतीने खेळ कंप्लीट होतोय आणि 52 रन्स ऑन द बोर्ड. आकाश घरत मॅन फ्रॉम सरावली. आकाश घरत यांचा एक शॉट मात्र फेमस झाला आहे. तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर राज आपल्याला बघायला मिळतोय. 3रा चेंडू असेल. अव्वळला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडूला मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. धन्यवाद. एक मिनिट. श्री संतोष धर्माजी पाटील राहणार पारगाव यांच्याकडून या चॅम्पियन लीग साठी 1000 रुपये देऊन गेलेले आहे. मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे. तसेच श्री मिलिंद घरत यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाची देणगी या लीग साठी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. या वेळेला आपण बघितलं तर आकाशच्या बॅटमधून 2 धावा येताना धावसंख्येचा विचार केला तर 54. 54 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत योग्य रीतीने खेळ होतोय. गोलंदाज पुढे एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. बघा, ज्या 4 व्हीलर्स रस्त्याच्या बाजूने असतील त्याने मात्र त्या बाजूला करायच्या आहेत आणि इथे आमच्या मुख्य मंचाच्या बाजूला मेन गेटच्या समोर ज्या 4 व्हीलर आहेत त्यांनी पार्किंग झोन मध्ये त्या पार्क कराव्यात. वेळेला आपण बघितलं तर मात्र सुरेख आणि तेवढा सुरेख अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळतोय. काही जबरदस्त मात्र झेल आपल्याला बघायला मिळाला. आकाश घरत हा मात्र बाद होतोय तर राहुल घरतने काय सुरेख
धावतीवर मात्र झेल घेतला आणि आकाशला मात्र माघारी धाडलं जात आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 54, 54 धावा. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज राज गोलंदाजी मार्क वर, तर शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण असेल? पिंटू वझे. वीरतानाचे पारगाव आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटन या दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. यावेळेला 9 चेंडूचा इशारा पंचांकडून आपल्याला बघायला मिळतोय. फ्री हिटचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय. परभणी असेल पिंटू वझे मेन फ्रॉम साखरे. कशा पद्धतीने मात्र शेवटच्या चेंडूवर फलंदाजी करेल, कारण शेवटचा चेंडू आहे. फ्री हिटचा इशारा आहे, त्यामुळे नक्कीच मोठा फटका खेळण्याची संधी पिंटूकडे आहे. यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला होता. लॉंग ऑफ रिजनला खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. फेके इस्तोवर 2 धावा मात्र परिपूर्ण केले जातात आणि तिसऱ्या धावेच्या मात्र प्रयत्नात बाद होतोय मिस्टर मंजित कडू. आणि 5 षटकांच्या एक्युरेट खेळानंतर धावसंख्या आपण बघितली तर 57, 57 धावा, 58 धावांचं लक्ष समोर असेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. एका साईडला स्वरांगी वॉरियर्स धुकटन आणि वीर तानाजी पारगाव. बी गट मधून आपण पाहतायत हा सामना. अ गट आणि बी गट असे 2 गट आपल्याला पाहायला मिळतात. स्वरांगी वॉरियर्स धुकटन आणि वीर तानाजी पारगाव. चला स्वरांगी वॉरियर्स धुकटन आणि वीर तानाजी पारगाव दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या वेळेची दिरंगाई न करताना. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. स्वरांगी वॉरियर्स धुकटन आणि वीर तानाजी पारगाव. प्लीज तुम्हाला दिलेल्या वेळेवर आपण उपस्थित राहणं गरजेची गोष्ट आहे, कारण आपल्याकडे एकच कॅमेरा असल्या कारणानं 2 कॅमेरा अवेलेबल करण्यासाठी सागरजी घरत त्यांनी सांगितलं होतं, परंतु सगळीकडे मॅच असल्यामुळे मात्र पाटील नेटवर्ककडे एकच कॅमेरा उपलब्ध झाला. तर 1 कॅमेरावर पूर्णपणे आपण हे जे छायाचित्रण आहे ते मात्र आपण प्रसारित करणार आहोत. ही स्पर्धा आहे ती मात्र आपण 185 देशांपर्यंत घेऊन जातोय. स्वरांगी वॉरियर्स संघाचे कॅप्टन या ठिकाणी प्रणय घरत उपस्थित झालेले आहेत. ब्रँड ऑफ मार्क या सरावली. आणि एका साईडला आपण पाहत आहेत वीर तानाजी पारगाव संघाचे कॅप्टन. चला या लवकर निलेशजी. प्लेइंग 11ची लिस्ट आपण सबमिट करा एकमेकांना. आपण प्लेइंग 11ची लिस्ट कॅप्टनला आपण दर्शवायची आहे. स्वरांगी वॉरियर्सचे प्रमोदजी घरत या ठिकाणी पाहत आहेत
टीम मेंटॉर म्हणून कित्येक वर्ष ती भूमिका बजावतायत. आदरणीय पारगाव गावातील विनोदजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करावा. प्रशांतजी किनी यावेळेला उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. निलेशजी या ठिकाणी उपस्थित झालेत, मनपूर्वक स्वागत. तर विनोदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. यस अनुराग, आपण मॅचकडे फोकस केला तरी चालेल. छापा आणि काटा. छाप प्रणयच्या मुखातून जरूर आलाय डेफिनेटली, परंतु या ठिकाणी येतोय काट. धन्यवाद विनोदजी पाटील साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. निलेशजी जास्त वेळ घेणार नाही कारण सामना ऑनगोईंग मॅच सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय डिसिजन असेल आपला? क्षेत्ररक्षण IPL मध्ये आपण उपस्थिती दाखवली नव्हती, परंतु ही आवर्जून जी आहे स्पर्धा SPL अर्थात सफाळे पारगाव प्रीमियर लीग आपण पाहताय, चॅम्पियन्स लीग. काय म्हणतील या स्पर्धेविषयी, काय म्हणतील थोडक्यात? आमचं हे पहिलंच वर्ष आहे. आयोजन तर तुम्ही बघतच आहात. आम्हाला अशी जर दरवर्षी संधी मिळाली तर आम्ही ह्यापेक्षा अजूनही छान आयोजन करून दाखवू. नक्कीच दोन्ही संघांसाठी मात्र हार्दिक शुभेच्छा असतील कारण मॅच रनिंगमध्ये सुरू आहे, तिथे डिस्टर्ब होईल पंचांना खास करून आपण पाहतायत. तर प्रणय, दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कौल जिंकला तो वीर तानाजी पारगाव वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. हॅलो. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर 58 धावांचं लक्ष समोर आहे. अपूर्व गोलंदाज पहिलेच चेंडूचा खेळ कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज अपूर्व गोलंदाजी मार्कवर अवळा फुल टॉस चेंडू होता आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 4+1 9 चेंडू प्लस 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा. या ऐकूया आपण यापुढील आवाज मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांचा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मनोज पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. अतिशय सुंदर स्पर्धा यावेळेला ऑन साईडला सुपर टायमिंग सही चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं गेलंय. सुपर अप्रतिम दर्जेदार खणखणीत षटकार. थँक्यू व्हेरी मच अनिकेत. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 12 धावा फलकावर पाहायला मिळतात. 58 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली रणनीती आतापर्यंत पाहायला मिळते. प्रतीक आणि मित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मितच्या बॅटमधून एक खणखणीत दर्जेदार एक उत्तुंग षटकार येत असताना पाहायला मिळतोय. बॉडमॅनचा खूप चांगला उपयोग केला होता, कलात्मक फटका होता आणि सरळ चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध यावेळेला चेंडूला मात्र खेळलं गेलं. 6 धावा मिळाल्या. त्या गोलंदाज जो आपण पाहू शकतायत अपूर्व, उजव्या हाताने अपूर्व पुन्हा एकदा यावेळेला चेंडूला पाहिलं, न्यायालयाला सोडून दिलं कारण ज्या पद्धतीने चेंडू लेंथ पाहिली गेली होती आणि मितने मात्र या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचा रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही. ही सर्वात बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन आहे. यावेळेला पहिला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ऑन दी अप खेळला गेला. तत्पूर्वी सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? मात्र दोन्ही फलंदाज आले होते परंतु एकमेकांना खूप सुंदर पद्धतीने तालमेलची गरज असते. अशा वेळेला गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही करता, त्यावेळेला मात्र तुमचं कॉर्डिनेशन खूप महत्त्वाची भूमिका आणि ते कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. एस नो अँड वेट
ज्या समोर प्रवेशद्वाराजवळ ज्या गाड्या या ठिकाणी मात्र आपण पाहताय ज्या बाईक किंवा ज्या आपण पाहू शकतायत बाईक पार्क केलेल्या आहेत त्या बाईक मालकांना मी विनंती करेन की प्लीज कृपया करून त्या बाईक जरा हटवायच्या आहेत जेणेकरून एजा वर्दळ होणार नाही. कृपया करून एजा वर्दळ होईल तर त्रास कोणत्याही प्रकारचा होणार नाही त्याकरता मी विनंती करेन. यावेळेला प्रतीकच्या बॅटमधून येतोय एक जबरदस्त क्लास षटकार पाहायला मिळाला. बहाडोली ब्रँडचा हा षटकार होता आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते. अमर पाटील आम्हाला दर्शवत आहेत 19 या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड. आपण पाहतायत सफाळे पारगाव चॅम्पियन्स लीग 2023 वर्ष पहिले आणि पहिल्या वर्षामध्ये दिमागदार हा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. डे 1 मध्ये आलेल्या तमाम आमच्या क्रिकेट शौकीनांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगरी बांधवांचं धन्यवाद. सहर्ष स्वागत करीत आहोत. सौ शीतल अतुलकिनी राहणार सोनावे यांच्याकडून या लीगसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच अंतरा बेअरशॉपचे प्रोपायटर आणि पारगाव गावच्या माजी उपसरपंच सौ मोनालीताई मिनेश घरत यांच्याकडून 2000 रुपये देणगी आलेले आहे. मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करते. धन्यवाद. पाच चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर 58 धावांचं पाठलाग करताना आपण पाहतायत. या 5 षटकांमध्ये खूप चांगली सुरुवात नेत्रदीपक खेळ आतापर्यंत प्रतीक पाटील आणि एका साईडला मित पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. यावेळेला या सिटीचं व्हाईट बॉल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 रन्स 20 या धावसंख्येवर 20 रन्स. अजून सुद्धा 38 धावांचं लक्ष्य. यावेळेला ऑफ साईडला सुरेख ऑन द राईज ऑन दी अप खेळला गेलाय. 1 बाउन्सने 2 बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत तिथे मिळेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 21 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं GT11 माकणे संघाने 57 धावा फलकावर लगावल्या. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना बजरंग फायटर सोनावे हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. इथून जर विचार केला तर 18 चेंडू आहेत तुमच्याकडे आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले तर डेफिनेटली यावेळेला आपण पाहताय 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये आता 37 धावा. काय फलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली. पहिल्या षटकांचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या 18 धावा होत्या. त्या गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर प्रणयला आणि तदनंतर अपूर्व याला आपण पाहू शकतायत 21 धावा तब्बल घेतल्या गेल्यात. खूप महागडे षटक आपण पाहू शकलात. पहिल्या षटकामध्ये कणखर मजबूत स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचतोय 21च्या घरामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटने अगदी वेळ लावून सोडले. प्रत्येक घराघरामध्ये आता यूट्यूबच्या माध्यमातून ह्या स्पर्धा पाहिल्या जातात आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न उराशी बाळगून निर्माण झालंय की मी एक चांगला खेळाडू बनावा. माझ्या गावाचं नाव, आईवडिलांचं नाव, स्वतःचं नाव, जिल्ह्याचं नाव एक कुठेतरी मात्र एक नकाशामध्ये झळकावं. त्यासाठी चाललेले मात्र लीगचा फॉर्मॅट हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ही चांगली संकल्पना जे आग्रे प्रीमियर लीगमध्ये सातत्याने जे फॉर्म भरतात परंतु त्यांचा काही तो नंबर लागत नाही आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर प्लेइंग 11 मध्ये न लागल्यामुळे या स्पर्धेचा संकल्पना अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आज प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये हुरहुर लागली होती की सफाळे पारगाव चॅम्पियन्स लीग कधी येईल आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. हलक्याशा हाताने रिस्पेक्ट दिला जातोय. प्रफुल्ल वजे पिंटूने यंदाच्या वर्षात APL मध्ये खूप चांगली प्रगती केली परंतु सेकंड मॅच मध्ये थोडासा धावा खर्च झाल्या. धावांची गती स्कोर कार्डवर स्थिरावली गेले. 21 धावा. इथून 23 चेंडू आहेत आणि 23 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहतायत. बजरंग फायटर सोनावे यावेळेला सरळ बॅट नाही जबरदस्त टक्कन आवाज आला. आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून होतोय. समालोचन कक्षेकडे वळतोय. 6 धावा. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट बाय प्रतीक पाटील. बजरंगी फायटर सोनावे संघ जाऊन पोहोचतोय फलकावर तब्बल 27 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि V फॅक्टर मध्ये खेळला गेला.
व्ही फॅक्टरमध्ये जेव्हा तुम्ही खेळता आणि मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होतो, गोड आवाजात गोड षटकार येतो, तेव्हा मिळालेला मनाला समाधान एक वेगळंच सांगून जातो. ऑन साईडला काय फटका, नजाकत भरा शॉट पाहायला मिळतो. पॅडवर चेंडू होता, चेंडूला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत, क्लास क्रिकेटिंग शॉट, चौकार. थँक्यू डिझाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे, फ्लिकचा फटका आउट ऑफ द पार्क, चेंडू निघून जाईल. यावेळेला 6 धावांकरता येतोय SPCL षटकार. थँक्यू डिझे. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 37 विजयासाठी. आता मात्र 21 धावांचं लक्ष्य पाहायला मिळतं. प्रतीक पाटीलची बॅट बोलू लागले. मैदानाच्या आतमध्ये क्लास फलंदाजी सातत्य दर्शवत असताना कन्सिस्टन्सी काय असते याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दाखवलं आहे. ऑफ साईडला फटका चांगला, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. येईल यावेळेला फ्लॅट 6, सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट शॉट, ट्रिमेंडस बॅटिंग, 6 धावा. थँक्यू डिझे. अजून एक षटकार येतोय तर साहिल पाटील नेटवर्कचे यावेळेला आपण पाहतायत मेंबर, यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. प्रतीक पाटील यांच्यासाठी ऊर्जा दिली जाते. ऑन साईडला मात्र जरूर मिस टायमिंग झालाय, चेंडू निघून जाईल. एक धाव तर अर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती एकंदरीत पाहायला मिळते. 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. 14 धावांचं लक्ष्य. या षटकामध्ये धावा मोठ्या प्रमाणात आल्या. प्रतीक पाटीलची बॅट बोलू लागली आणि अक्षरशः मात्र यावेळेला षटकारांचा वर्षाव करत या ठिकाणी आपण पाहताय धावांचा वेग खूप मोठ्या प्रमाणात वाढला गेला. त्याने नाश्ता खाऊन आणलेला मला तिकडनं गाडीत. 44 धावा. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 चेंडूमध्ये विजयासाठी धावांचा यावेळेला आपण पाहू शकतायत डोंगर उभारला गेला. 14 धावांची गरज असेल. आपण पाहताय सफाळे पारगाव चॅम्पियन्स लीग वर्ष पहिले आणि खूप चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वेगवेगळ्या लीगचा फॉर्मॅट आला. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर अक्षरशः मात्र ही लाट एवढी पसरली प्रदीप पाटील सर की मात्र आपण पाहू शकतात खूप मोठ्या प्रमाणात खेड्यापाड्यात या मात्र मॅचचा जरूर देदीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आज जे प्रत्येकाचं टॅलेंट आहे ते टॅलेंट दाखवण्यासाठी मात्र ही स्पर्धा उभारली गेले. तुमचं गुणवत्ताचं गाठोडं घेऊन मात्र या स्पर्धेमध्ये 3 दिवसात तुम्हाला कला कौशल्य दाखवावं लागेल. संजय पाटील सर आणि भावेश नायर सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात ऑन फील्ड. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. षडंपूलचा फटका तेवढ्याच वेगाने मात्र क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 45 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. वेद घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर पारगाव मधून बिलॉंग करतोय. आज नवीन चेहरा या सफाळे पारगाव चॅम्पियन्स लीगला आपण पाहू शकाल. स्विचिटचा फटका जरूर खेळण्याचा मनसुबा बनवला होता, कोणतेही मात्र यावेळेला संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. फर्स्ट वॉर्निंग तर दिले त्या ठिकाणी खेळपट्टीच्या अगदी मधोमध तुम्ही रिलीज केल्यानंतर जरूर मध्ये येत आहेत. त्या कारणास्तव या वेळेला मात्र आपण पाहतायत बैठकीत स्ट्रोक खेळला गेला.
360 डिग्रीमध्ये ज्या पद्धतीने एबीडीला आपण पाहतो त्याच पद्धतीने मात्र या वेळेला खेळला गेला चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल, येईल या वेळेला चौकार. थँक्यू डिझे. 49 वर जाऊन धावसंख्या पोहोचली गेली. आता मात्र विजयासाठी 9 धावांचं लक्ष्य. अजूनपर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाही. दोन्ही फलंदाज मात्र यावेळेला धावांचे भुकिले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. मीत पाटीलला मात्र ही सुवर्ण संधी पाहायला मिळते. ॲज अ ऑलराऊंडर दाखवण्याची किमया साध्य करेल का? कारण गोलंदाजीमध्ये विथ द बॉलने खूप चांगली कामगिरी करतोय, प्रगती करतोय. आपल्या करिअरमध्ये मात्र सुरुवात चांगली केली, परंतु इथून जर अष्टपैलू बनण्याचे खूप चान्सेस पाहायला मिळतील, कारण हीच ती संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॅटने जरूर खेळायला गेला. बॅटचं एलिव्हेशन सुपर पाहायला मिळतं. 1 बाउन्सने चेंडूला रोखलं आणि तत्पूर्वी मीत पाटीलच्या बॅटमधून येईल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. बजरंगी फायटर्स सोनावे या संघाची 50 धावा. 50 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. कम्स 50. गुड पार्टनरशिप या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या. अष्टपैलूचा जर विचार केला तर आजच्याच पुण्यनगरीच्या स्टेटमेंट पेपरामध्ये आपण पाहत आहेत की दुसऱ्या स्थानावर मात्र झेप घेतली T20च्या फॉर्मॅटमध्ये मिस्टर हार्दिक पंड्याने. मात्र यावेळेला सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर प्रतीक पाटील कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा मनसुबा. 8 धावांची गरज असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये 8 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एका साईडला GT11 माकडे संघ मात्र थोडासा बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा सफाळे पारगाव चॅम्पियन्स लीग 2023. थँक्यू डिझो. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वीर तानाजी पारगावच्या या क्रीडा संकुल पारगावच्या मैदानात अतिशय सुंदर मैदानाची उभारणी केली गेली, कारण आग्री प्रीमियर लीगचं छोटंसं रोपटं याच मैदानापासून लावलं. ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेला. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग. यावेळेला मात्र मीत पाटील दर्शवत असताना हो मी ऑलराऊंडर आहे आणि षटकार येत असताना पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. SPCL सिक्सर. थोडस क्रॅम्प त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मीत पाटील केवळ आपण पाहू शकाल चेंडू डायरेक्ट जाऊन मात्र आदळतोय. शरीराचा वेध घेतला. फुल टॉस चेंडू होता. ह्या वेळेला मात्र मीत पाटील ओके. येस, सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतोय. षटकारानंतर मात्र चेंडू येतो. यावेळेला डॉट आणि 2 धावांचं लक्ष्य आतापर्यंत पाहायला मिळतं. खूप चांगली रणनीती आखली गेली. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त षटकाराने मात्र खेळ खल्लास यावेळेला पाहायला मिळतोय. पहिलाच सामना दणदणीत. यावेळेला विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. ॲब्सोल्युटली वंडरफुल बॅटिंग बाय मीत पाटील अँड प्रतीक पाटील. खूप चांगला खेळ आपण पाहू शकला. चला शेक हँड करायला विसरू नका. बजरंगी फायटर्स सोनावे या संघाला विनंती करेन लाईनअप मध्ये आपण जाऊन मात्र या
पहिल्या मॅचसाठी आपण प्रतिस्पर्धी संघाला जरूर आपण त्यांचं सुद्धा कौतुक करू, परंतु जिथे चुका झाल्या त्या चुका सुधारून चांगला खेळ करणं हे खूप महत्त्वाची भूमिका